आपण काही माहिती स्कॅनिंग म्हणजे डायरेक्टली स्कॅन सुद्धा करू शकतो. त्याच्यासाठी वेगवेगळे स्कॅनर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. ऑप्टिकल स्कॅनर, कार्ड रीडर्स, आपल्याला कार्ड जर रीड करायचं असेल तर आपण कार्ड रीड करू शकतो, बारकोड रीड करू शकतो, कॅरेक्टर अँड मार्क रेकग्नायझेशन डिव्हाइसेस म्हणजे कॅरेक्टर आणि मार्क एखादा जर सिम्बॉल असेल तर ते रीड करायचे पण डिव्हाइसेस भरपूर अवेलेबल आहेत. ते सुद्धा डिव्हाइसेस आपण कॉम्प्युटरला अटॅच करू शकतो. आता तुम्ही जर एटीएम मशीन मध्ये गेला तर एटीएम मशीनला कार्ड दिल्यानंतर ते कार्ड स्कॅन करून तुमचा डेटा प्रोसेसिंग करते, राईट. बारकोड, तुम्ही जर एखाद्या मॉलमध्ये गेला किंवा बाजारमध्ये गेला तर बारकोड असतात प्रत्येक आयटमला. त्या बारकोडवरून ते त्याचा प्राइस ऍक्सेप्ट करतं आणि त्यांच्या टॅली अकाउंटमध्ये काय करतं, कॅल्क्युलेशनला यूज केलं जातं. तर असे वेगवेगळे डिव्हाइसेस आहेत जे आपण कॉम्प्युटर मशीनला अटॅच करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा कच्ची माहिती काय करू शकतो, इन्फॉर्मेशन प्रोसेसिंगसाठी कलेक्ट करू शकतो. इमेज, आता इमेज जर आपल्याला कॅप्चर करायचे असेल तर आपण वेगवेगळे डिजिटल कॅमेराज वापरू शकतो. इनबिल्ट कॉम्प्युटरला सुद्धा वेबकॅम म्हणून अवेलेबल असतो की ज्याच्या माध्यमातून सुद्धा आपण इमेजेस कॅप्चर करू शकतो. त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा पार्ट आहे कॉम्प्युटर मधला, तो म्हणजे आउटपुट डिव्हाइसेस. म्हणजेच काय, एकदा का आपल्या माहितीवर प्रोसेसिंग प्रक्रिया पूर्ण झाली की ती माहिती परत एका पर्टिक्युलर साच्यामध्ये काय केली जाते, स्क्रीनवरती किंवा मॉनिटरवरती डिस्प्ले केली जाते. तर ती माहिती किती ठिकाणी आणि कुठल्या पद्धतीने आपण दाखवू शकतो कॉम्प्युटरवरती, तर त्याच्यासाठी 3 बेसिक डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस यूज केले जातात. मॉनिटर, ऑडिओ स्पीकर आणि प्रिंटर. मॉनिटर म्हणजे काय, स्क्रीन जे आपल्याला समोर दिसते त्या स्क्रीनवरती आपण ती माहिती दाखवू शकतो. ऑडिओ म्हणजे काय, तुम्हाला जर एखादं ऐकायचं असेल, तुमचं आउटपुट एखादं ऐकायचं असेल, संभाषण असेल, गाणं असेल किंवा काही असेल, ते जर तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही स्पीकर माध्यमातून ऐकू शकता. आणि प्रिंटर म्हणजे जी काय माहिती तुम्हाला स्क्रीनवर समोर दिसते त्याची जर हार्ड कॉपी पाहिजे असेल तर तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे प्रिंटर वापरू शकता आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही हार्ड कॉपी कलेक्ट करू शकता. मॉनिटरचे बेसिकली 2 प्रकार आहेत. कॅथोड रे ट्यूब मॉनिटर जे आधीच्या पूर्वीच्या पद्धतीत असायचं, त्याचं बॅक एंड मोठं असायचं, त्याच्यामध्ये ट्यूब्स होत्या आणि त्याच्या माध्यमातून जे काही किरणस आहेत किंवा जे काही कलर कॉम्बिनेशन आहे ते स्क्रीनवरती डिस्प्ले व्हायचं. पण आता लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले आलेत, आपण ज्याला एलसीडी म्हणतो. तर आताचे जे काही मॉनिटर आहेत ते सगळे एलसीडी फॉर्मॅटमध्ये यूज केले जातात. त्यानंतर प्रिंटरचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्या वेगवेगळ्या प्रकार आपण यूज करून आपलं जे काय आपण डेटा किंवा इन्फॉर्मेशन तयार केलंय त्याचा संग्रह जर आपल्याला पेपरवरती ठेवायचा असेल तर आपण हार्ड कॉपीमध्ये कलेक्ट करू शकतो. त्यामुळे ते जर आपण प्रिंट हा ऑप्शन दिला मॉनिटरला तर तो सगळा डेटा आपल्या पेपरवरती थ्रू द आउटपुट डिव्हाइस ऑफ प्रिंटर काय केला जातो, प्रिंट केला जातो. त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत, डॉट मॅट्रिक्स प्रिंटर, लेझर प्रिंटर अँड इंकजेट प्रिंटर. त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा भाग आहे कॉम्प्युटर मधला सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेस. म्हणजेच काय, जर मेमरी, आपण मेमरी 2 प्रकारची बघितली, रॅम अँड रॉम, राईट. पण जर आपल्याला आणि काही माहिती असेल कॉम्प्युटरमध्ये आणि ती आपल्याकडे चांगल्या पद्धतीने संग्रहित करून ठेवायची असेल तर आपण ऍडिशनल असे काही डिव्हाइसेस यूज करू शकतो कॉम्प्युटरमध्ये की त्याच्यावरती ती माहिती काय केली जाते, सेव्ह केली जाते. त्याला सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेस म्हटलं जाते. इट इज अटॅच्ड टू द कॉम्प्युटर सिस्टीम टू अलाउ you to store the programs and data permanently for the purpose of retrieving them for a future use. म्हणजेच काय, तुमचा काही जो डेटा आहे कॉम्प्युटरमध्ये जर तुम्हाला जो भविष्यात परत तोच वापरायचा असेल आणि तो परमनंटली सेव्ह करायचा असेल तर तुम्ही कॉम्प्युटरला ऍडिशनल डिव्हाइसेस यूज करू शकता आणि त्याच्यामध्ये तो डेटा परमनंटली काय करू शकता, संग्रहित करू शकता. तर बेसिकली कुठले कुठले आहेत, फ्लॉपी डिस्क, हार्ड डिस्क आणि सीडी रॉम. फ्लॉपी डिस्क हे खूप पूर्वीच्या काळी वापरले जात होते. फ्लॉपी डिस्क हा सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस आहे जो 3.5 डिस्क 144 MB याच्यामध्ये डेटा सेव्ह केला जातो. पण हा प्रकार आता उपयोगात नाही आहे. सध्या सगळ्या कॉम्प्युटरला फ्लॉपी डिस्क बंद आहे. आमच्या वेळेस फ्लॉपी डिस्क हा प्रकार अवेलेबल होता. आम्ही भरपूर डेटा फ्लॉपीज मध्ये होता.
फ्लॉपीसाठी एक सेपरेट पार्ट होता सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये, जिथे फ्लॉपी इन्सर्ट केली जायची आणि त्या फ्लॉपीमध्ये संग्रहित केला जायचा. पण आता ही सिस्टीम म्हणजे हे सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस टोटली रिमूव्ह करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा पार्ट आहे हार्ड डिस्क सेकंडरी स्टोरेज मधला. जर जास्त प्रमाणात डेटा किंवा इन्फॉर्मेशन आपल्याला संग्रहित करायचे असेल तर आपण हार्ड डिस्क किंवा हार्ड ड्राईव्हचा वापर करू शकतो. ऑप्टिकल डिस्क म्हणजेच काय, मल्टीमीडिया इन्फॉर्मेशन असेल किंवा ऍप्लिकेशन असेल किंवा पिक्चर्स असतील म्हणजे इमेजेस, तर ऑडिओ असतील तर त्याच्यासाठी आपण ऑप्टिकल डिस्क वापरू शकतो. सीडी रायटेबल, यामध्ये 2 प्रकार असतात, सीडी रीड आणि सीडी राईट. रीड म्हणजे काय, फक्त एकदा डेटा त्याच्यावरती घातला की तो परत आपल्याला राईट करता येणार नाही, तो फक्त प्रत्येक वेळी आपण रीड करू शकतो. आणि रायटेबल म्हणजेच काय, प्रत्येक वेळी आपण नवीन डेटा ऍड करू शकतो. सो बेसिकली ऑडिओ, व्हिडिओ आणि इमेजेससाठी वापरलं जातं. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा पार्ट आहे सेकंडरी स्टोरेजमध्ये डीव्हीडीज. म्हणजे जास्त प्रमाणात जर डेटा मोर दॅन किलोबाईट आणि मेगाबाईट गिगाबाईटमध्ये जर सेव्ह करायचं असेल तर आपण डीव्हीडीज रिरायटेबल वापरू शकतो की ज्याची साईज 3.95G आहे. आणि कॉम्पॅक्ट डिस्क ज्याला सीडी म्हटलं जातं त्याची साईज आहे 650 MB to 700 MB. त्याच्यामध्ये आपण एकदाच रीराईट करू शकतो. पण डीव्हीडी मध्ये आपण मोर दॅन 1 टाइम रीराईट करू शकतो. तर जास्त प्रमाणात डेटा संग्रहित करायचा असेल तर हे ऍडिशनल स्टोरेज डिव्हाइसेस कम्प्युटर बरोबर अटॅच केले जातात. हे ऑप्टिकल ड्राईव्ह आता आपण बघितले. आणि अजून ऍडिशनल 2 आत्ता जे प्रचलित आहेत मार्केटमध्ये किंवा जास्त प्रमाणात यूज केले जातात ते म्हणजे पेन ड्राईव्ह, दॅट इज USB फ्लॅश ड्राईव्ह अँड मेमरी कार्ड्स. राईट, फोन असेल तर मेमरी कार्ड, आणि जर मशीन असेल कम्प्युटर मशीन किंवा लॅपटॉप तर पेन ड्राईव्ह. तर त्याच्यामध्ये 2 GB पासून तुम्ही अप टू 64 GB पर्यंत तुम्ही तुमचा डेटा त्या पेन ड्राईव्ह मध्ये संग्रहित करू शकता. ओके, सो बेसिक पार्ट कुठले इम्पॉर्टंट आहेत कम्प्युटरचे, कॅशिंग कव्हर, पॉवर सप्लाय, मदरबोर्ड, मायक्रोप्रोसेसर, मेमरी, व्हिडिओ कार्ड, साऊंड कार्ड, फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह, हार्ड डिस्क ड्राईव्ह, सीडी रॉम ड्राईव्ह अँड मॉडेम. तर ह्यातलं महत्वाचं कुठलं आहे, कॅशिंग कव्हर, पॉवर सप्लाय, मदरबोर्ड, मायक्रोप्रोसेसर, मेमरी, व्हिडिओ कार्ड, साऊंड कार्ड. त्यानंतर फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह हे ऑप्शनल आहे, सीडी रॉम पण ऑप्शनल आहे, हार्ड डिस्क पाहिजे, मॉडेम इज ऑल्सो ऑप्शनल आहे. त्यातला कॅशिंग कव्हर म्हणजे काय, सॉरी, प्रत्येक कम्प्युटरच्या सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सीपीयूला तुम्ही बघितलं असेल बॅक साईडला आणि एका साईडला एक कव्हरिंग केलं जातं. म्हणजेच काय, आउटर शेल हाऊसेस इट इज मोस्टली ओव्हरलुक पार्ट्स ऑफ द पीसी. म्हणजेच काय, एखाद्या सर्किट पासून प्रोटेक्ट करायचं काम, म्हणजे जास्त हाय पॉवर पासून प्रोटेक्ट करायचं काम केलं जातं त्या कव्हर थ्रू. आणि सिस्टीमला कूल ठेवण्याचा म्हणजे थंड ठेवण्याचा प्रयत्न केला. तर प्रत्येक सिस्टीम मध्ये कूलर असतो, फॅन, की जो सिस्टीम सुरू झाल्यानंतर चालू होतो. कारण आपण इलेक्ट्रिकल सिग्नल पास केल्यानंतर आतील हवा ही गरम होते, तर ती कूलिंग करण्यासाठी बेसिकली फॅन अँड कॅशिंग कव्हर ह्या 2 कॉन्सेप्ट कॉम्प्युटरला वापरलेल्या असतात. दिस इज कॉल्ड ॲज अ कॅशिंग कव्हर. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग आहे पॉवर सप्लाय. जर पण पॉवर सप्लाय दिला नाही, इलेक्ट्रिकल सिग्नल पास केले नाही, तर आपलं कम्प्युटर मशीन चालू होणार नाही. आणि जर चालू झालं नाही तर आपल्याला त्याच्यावरती कुठलीच प्रक्रिया करता येणार नाही. त्यामुळे पॉवर सप्लाय अतिशय महत्वाचा भाग आहे. आता जर एखाद्या वेळेस लाईट गेली इमर्जन्सी, तर त्याच्यासाठी बॅटरीज आणि युपीएस बॅकअप हा प्रकार वापरला जातो, की ज्याच्या माध्यमातून जरी लाईट गेली तरी आपण युपीएस बॅकअप आणि बॅटरीच्या माध्यमातून 4 ते 6 तास पर्यंत त्या एखाद्या कम्प्युटर मशीनवरती काम करू शकतो. सो पार्ट्स ऑफ पॉवर सप्लाय कुठले आहेत, डिस्क ड्राईव्ह कनेक्टर्स, मदरबोर्ड कनेक्टर, पॉवर सप्लाय फॅन, पॉवर स्विच, इनपुट व्होल्टेज सिलेक्टर, कव्हर अँड पॉवर प्लग, रिसेप्टेबल. मदरबोर्ड, त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा पार्ट आहे मदरबोर्ड. कारण जे काय सगळे फिजिकल हार्डवेअर आहेत इलेक्ट्रॉनिक्स, ते सगळे एका कार्डवरती म्हणजे एका बोर्डवरती
संग्रहित केल्या जातात त्यालाच नाव दिलेलं आहे मदरबोर्ड, की ज्याच्या माध्यमातून त्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वरती प्रक्रिया केली जाते इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग करण्यासाठी, आणि ती प्रक्रिया कंप्लीट झाल्यानंतर ती माहिती स्क्रीनवरती कोणत्याही युजरच्या समोर दाखवली जाते. So motherboard is basically arrangement in a computer that contains the computer basic circuitry and components. Components are कुठले कुठले components असतात? Microprocessor, coprocessor, memory, basic input output system that is called as BIOS, expansion slot and interconnecting circuitry. So basically ही डायग्राम आहे मदरबोर्डची, तुम्ही बघू शकताय मदरबोर्ड वरती किती काय काय गोष्टी ऍड केलेल्या आहेत. तर हा मेन भाग आहे कॉम्प्युटरचा. जर मदरबोर्डच नसेल तर कॉम्प्युटर काहीही करू शकत नाही. तर ह्याच्यावरती मायक्रोप्रोसेसर अवेलेबल असतात, डिफरंट स्लॉट्स अवेलेबल असतात प्रत्येक गोष्टीसाठी. तर ह्याच्या माध्यमातून काय केलं जातं, प्रत्येक माहिती प्रत्येक इन्फॉर्मेशन ही प्रोसेस म्हणजे प्रक्रिया केली जाते ह्या मदरबोर्डच्या माध्यमातून, आणि ती प्रोसेस प्रक्रिया कंप्लीट झाल्यानंतर एखाद्या पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये स्क्रीनमध्ये दाखवली जाते. एक्सपान्शन स्लॉट, ऍडिशनल स्लॉट्स त्या मदरबोर्ड वरती असतात जे तुम्हाला ऍडिशनली तुम्ही ऍड करू शकता. त्याच्यामध्ये ग्राफिक्स कार्ड आहे, साऊंड कार्ड आहे, मॉडेम कार्ड आहे आणि नेटवर्क इंटरफेस कार्ड. जर हे तुम्हाला लागणार असेल तर तुम्ही तुमच्या मदरबोर्ड वरती घालून घेऊ शकता, नसेल तर हा पार्ट ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा म्हणजे 3 मेजर कंपोनेंट्स मधला जो दुसरा कंपोनेंट आहे महत्वाचा हार्डवेअर नंतर, तो म्हणजे सॉफ्टवेअर. राईट, सॉफ्टवेअर म्हणजे काय की कम्प्युटरला सांगितलं जातं की कुठल्या पद्धतीनं कच्च्या मालावरती प्रक्रिया करायची की जेणेकरून त्याचं पक्क्या मालात रूपांतर होईल. मग जी काही प्रक्रिया आहे कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करण्याची, त्या प्रक्रियेलाच काय म्हटलं जातं, सॉफ्टवेअर. सो इन्स्ट्रक्शन्स दॅट टेल द कम्प्युटर हाऊ टू प्रोसेस डेटा इनटू द फॉर्म यू वांट, म्हणजे तुम्हाला पाहिजे त्या साच्यामध्ये घालून देणं. सो सॉफ्टवेअर अँड प्रोग्राम्स आर इंटरचेंजेबल. सॉफ्टवेअर आणि प्रोग्राम हे काय आहेत, दोन्ही समान आहेत. सो बेसिकली 2 टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर्स असतात, सिस्टीम अँड ऍप्लिकेशन. So kind of software, first is system software enables the application software to interact with the computer hardware. म्हणजेच काय, कम्प्युटरची भाषा कळली पाहिजे, कारण कम्प्युटरला फक्त 0 आणि 1 कळतं. पण युजरने दिलेली माहिती फक्त 0-1 असते का, नाही. आपण दिलेली माहिती हे नंबर असू शकतात, अल्फाबेट्स असू शकतात, डिजिट असू शकतात. आपण जी काही दिली आहे माहिती, ती माहिती कम्प्युटरच्या भाषेत कन्वर्ट करणे, आणि ती करण्यासाठी काय केलं जातं की सिस्टीम सॉफ्टवेअरची मदत घेतली जाते. राईट, सो त्यातलाच एक प्रकार आहे सिस्टीम सॉफ्टवेअरचं उदाहरण म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम. जर तुमच्या मदरबोर्ड वरती ऑपरेटिंग सिस्टीम नसेल तर तुमचं कम्प्युटर काही कामाचं नाही, कारण जे काय एक्झिक्युशन होतं किंवा जी काय प्रक्रिया केली जाते ती कम्प्युटरमध्ये कुठं केली जाते, ऑपरेटिंग सिस्टीम. आणि ऑपरेटिंग सिस्टीम हे काय आहे, सिस्टीम सॉफ्टवेअर. So operating systems are programs that coordinate computer resources, provide an interface between users and computer, and run the applications. Then it is also provide the utilities, perform specific tasks related to managing computer resources. Device drivers are also specialized programs designed to allow particular input or output devices to communicate with the rest of the computer system. फंक्शन्स ऑफ सिस्टीम सॉफ्टवेअर. सिस्टीम सॉफ्टवेअरचे बेसिक फंक्शन्स काय आहेत, इट मॅनेज द रिसोर्सेस म्हणजेच काय, मेमरी, प्रोसेसिंग, स्टोरेज अँड डिव्हाइसेस लाईक प्रिंटर. इट प्रोव्हाइड द युजर इंटरफेस अँड रन द ऍप्लिकेशन. जेव्हा तुम्ही कुठलंही कम्प्युटर सुरू करता आणि तुमच्या कम्प्युटरवरती एखादी ऑपरेटिंग सिस्टीम रन केली जाते, ती ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच काय आहे, सिस्टीम सॉफ्टवेअर. तर कुठली ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला माहिती आहे, विंडोज. ज्यावेळी तुम्ही कॉम्प्युटर सुरू करता, सुरू केल्यानंतर तुमच्या समोर विंडोज येतं का, आणि खाली 3 ब्ल्यू लाईन्स फ्लो होत असतात. राईट, सो विंडो ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे, म्हणजे सिस्टीम सॉफ्टवेअर आहे, की जी माहिती तुम्ही कॉम्प्युटरला देणार आहे ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणारे जे काही भाग आहेत किंवा जे काही कंपोनंट आहेत
ते उपलब्ध करून द्यायचं काम कोण करतंय? सिस्टीम सॉफ्टवेअर करतंय. तर सगळ्यात मोठं उदाहरण कुठलं आहे सिस्टीम सॉफ्टवेअरचं? तर ऑपरेटिंग सिस्टीम. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. त्यानंतर दुसरा एक प्रकार आहे सॉफ्टवेअरमध्ये ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर की ज्याच्या माध्यमातून लोक म्हणजे पीपल्स इन्फॉर्मेशन द्यायचं काम, कच्ची माहिती द्यायचं काम करणार आहेत. इट प्रोव्हाइड्स द रिअल फंक्शनॅलिटी ऑफ अ कम्प्युटर. इट हेल्प यू टू यूज कम्प्युटर टू अ स्पेसिफिक टाइप ऑफ वर्क. म्हणजेच काय, हे सांगणार आहे लोकांना की तुम्ही कम्प्युटर कशासाठी वापरताय. सो बेसिक ऍप्लिकेशन्स वाइडली यूज्ड इन ऑल करियर एरियाज. स्पेशलाइज्ड ऍप्लिकेशन मोर नॅरोली फोकस ऑन स्पेसिफिक डिसिप्लिन अँड ऑक्युपेशन. तर मार्केटमध्ये असेल किंवा कुठलाही एखादा एरिया असेल, फॉर एक्झाम्पल एज्युकेशन असेल, राजकारण असेल, तर त्या पर्टिक्युलर वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर वापरले जातात. सो बिझनेस एरिया असेल तर बिझनेसमध्ये सगळ्यात जास्त एक्सेल शीट वापरली जाते. एज्युकेशन असेल तर एज्युकेशनमध्ये पॉवर पॉइंट वापरलं जाते, पेंट वापरलं जाते, वर्डपॅड वापरलं जाते, नोटपॅड वापरलं जाते, कॅल्क्युलेटर वापरलं जाते. राईट. So according to the specialized area, the applications will be focused. So ऑपरेटिंग सिस्टीम. सर्वात सुरुवातीला डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम ही यूज केली जायची. DOS. It is the first widely installed operating system for personal computer. It is command driven. So जी सगळ्यात पहिली ऑपरेटिंग सिस्टीम डेव्हलप केली गेली कॉम्प्युटरसाठी ती होती डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. त्याच्यामध्ये कमांड वरती सगळे ऑपरेशन्स केले जात होते. त्याला अजून एक नाव दिलं होतं MS-DOS कमांड. अ कमांड इज अ नेम ऑफ अ स्पेशल प्रोग्राम दॅट मेक्स युअर कम्प्युटर कॅरी अवर टास्क. कमांड म्हणजे काय, एक स्पेशल नाव होतं प्रोग्रामला की ज्याच्या माध्यमातून आपण जी काय कम्प्युटरला माहिती दिली त्या माहितीवरती प्रक्रिया करायचं काम कम्प्युटर मशीन करत होता. त्यानंतर दुसरा महत्वाचा भाग आहे सॉफ्टवेअरमध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस. राईट. ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजे काय, आपण जेव्हा मशीन सुरू करतो तेव्हा आपल्याला डेस्कटॉपवरती वेगवेगळे आयकॉन्स दिसतात. राईट. आपण एखाद्या ड्राईव्ह वरती गेलं, बेसिकली CD हे तरी 2 ड्राईव्ह प्रत्येक कम्प्युटरला असतात. त्या ड्राईव्ह मध्ये गेलं तर आपल्याला वेगवेगळे फोल्डर दिसतात. राईट. म्हणजेच काय की ते ग्राफिकल युजर इंटरफेस आहे की ज्याच्या माध्यमातून आपण कच्चा डेटा काय करतो, कम्प्युटरला देतो. म्हणजेच काय, जे काय डायलॉग बॉक्स आहेत, मेनूज आहेत, आता वरती मेनू ओपन होतात. मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन केल्यावर, फाईल एडिट किंवा पॉवर पॉइंट केल्यानंतर जे मेनू ओपन होतात, तर त्या मेनूतून आपण आपली प्रक्रिया पूर्ण करायचा प्रयत्न करतो. आणि आयकॉन्स म्हणजे जे काय वेगवेगळे आयकॉन्स आपल्याला डेस्कटॉपवरती किंवा ड्राईव्हवरती दिसतात त्याला आपण काय म्हणतो, ग्राफिकल युजर इंटरफेस, ज्याच्या माध्यमातून आपण माहिती देण्याचं काम करतो. ओके. तर ह्या डायग्राम मध्ये बघू शकताय जी ब्लॅक अँड व्हाईट आहे त्याला आपण DOS कमांड म्हणणार आहे आणि जी कलरफुल आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, आयकॉन्स. म्हणजेच ग्राफिकल युजर इंटरफेस. कारण ह्याच्यामध्ये प्रिंटर आहेत, वेगवेगळे आयकॉन आहेत, फोल्डर आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण माहिती कम्प्युटरला देणार आहे. त्यानंतर फाइल्स. अजून एक टप्पा कम्प्युटर मधला महत्वाचा म्हणजे काय, ज्यावेळी आपल्याला आपण दिलेली माहिती जर एका ठिकाणी संग्रहित करायची असेल तर त्या माहितीला नाव द्यायला लागतं. दॅट इज नथिंग बट फाइल. सो फाइल इज अ सिम्पली कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन दॅट यू स्टोअर ऑन अ डिस्क ऑर डिस्क टी. म्हणजेच काय, सिस्टीम प्रोसेसिंग युनिट सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मध्ये जर आपल्याला माहिती संग्रहित करून ठेवायची असेल तर आपल्याला आपल्या माहितीला एक नाव द्यायला लागेल. कारण एका मशीनवरती बरेच लोक बसतात, प्रत्येक लोकांचा माहिती गोळा करण्याचा म्हणजे डेटा देण्याचा प्रकार वेगळा असतो, डेटा घेण्याचा प्रकार वेगळा असतो. तर जो काही डेटा आपण कम्प्युटरला देतो किंवा घेतो तो एका पर्टिक्युलर ठिकाणी संग्रहित केला जातो आणि त्या संग्रहित केलेल्या जागेला आपल्याला नाव द्यायला लागतं. दॅट इज नथिंग बट फाइल. सो इट मस्ट हॅव अ युनिक नेम. देअर बेसिकली 2 पार्ट्स, द फाईल नेम अँड एक्सटेन्शन सेपरेटेड बाय पिरियड. म्हणजेच काय, आधी आपल्याला त्या फाईलला नाव द्यायला पाहिजे, त्यानंतर डॉट हे सिम्बॉल वापरायला पाहिजे आणि त्याच्यानंतर कुठल्या ऍप्लिकेशनसाठी आपण ती फाईल केल्या, म्हणजे डॉक्युमेंटसाठी केल्या PPT. डॉक्युमेंट असेल तर आपण .doc लिहितो, एक्सेल शीट असेल तर .xls लिहितो, PPT असेल तर .ppt लिहितो. राईट. सो यूज एक्सटेन्शन्स टू मेक युअर फाईल नेम्स मोर डिस्क्रिप्टिव्ह. डॉक, XLS, पॉवर पॉइंट. डिरेक्टरीज. जसं आपण फाईल बघितली
तसं वेगवेगळे ड्राईव्ह जर आपण ओपन केले तर ते आपल्याला वेगवेगळे फोल्डर दिसतील. त्याला आपण कॉम्प्युटर भाषेत काय म्हणतो, डिरेक्टरी, राईट. म्हणजे माहिती संग्रहित करून ती ठेवण्यासाठी आणि ती आपल्याला व्यवस्थितपणे दिसण्यासाठी आपण कॉम्प्युटरच्या कुठल्याही ड्राईव्हला न्यू फोल्डर क्रिएट करू शकतो आणि त्या फोल्डरमध्ये ती माहिती आपण संग्रहित करू शकतो. आणि संग्रहित केल्यानंतर त्या फोल्डरमध्ये तो फोल्डर आहे तसं आपण सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेसवरती कॉपी करून घेऊ शकता, राईट. तर डिरेक्टरीज आर नथिंग बट फोल्डर. इट इज रूट इज वन बेसिक डिरेक्टरी अँड वी कॅन यूज द सब डिरेक्टरी ऑल्सो. सो दीज आर द सब डिरेक्टरीज. ओके, अंडरस्टूड concept? Thank you.